Good morning, all of you. In today's lecture, we will start our problem number 2 based on working capital management. So, this problem, the following information is presented by Data and Sons Limited for the year 2013-2014. Estimated yearly production 30,000 unit. इयरली प्रोडक्शन किती दिलेलं आहे तर 30,000 दिलेलं आहे. सो एस्टिमेटेड कॉस्ट शीट फॉर युनिट, कॉस्ट शीट ऑलरेडी आपल्याला इथे दिलेली आहे. रॉ मटेरियल रेट 5, वेजेस रेट 3, ओव्हरहेड रेट 2 and selling price rate 12. Okay, then additional information, the company extend 2-month credit to the customer. Okay, customer ना किती पिरियड दिलेला आहे 2-month credit, customer relation to the debtors. ओके, जे आपण फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघितलेलं आहे. द कंपनी मेंटेन 1 month स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, म्हणजे जो पहिला आपण रॉ मटेरियल घेतो स्टॉक ऑफ रॉ मटेरियल त्याचा पिरियड आहे 1 month. देन द कंपनी मेंटेन 2 month स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, सो फिनिश्ड गुड्सचा पिरियड किती आहे 2 month आहे. द प्रोसेसिंग पिरियड इज हाफ मंथ. ओके, आणि जे वर्किंग प्रोसेस आहे त्याचा पिरियड आहे हाफ मंथ. The companies allow 1 month credit by supplier. Supplier in the sense creditor. Okay, supplier चे रिलेशन कोणासोबत असतं तर क्रेडिटर सोबत असतं. So supplier चा पिरियड दिलेला आहे 1 month. Wages and overhead are paid 1 month in arrear. आणि वेजेस आणि पेड काय आहे तर आउटस्टँडिंग 1 month in arrear जो काही आहे तो आपल्याला पे करावा लागणार आहे. The cash and bank balance is expected to be rupees 8,125. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कॅश बॅलन्स दिलेला आहे. दिस इज द करंट असेट. ओके, कॅश आपण काय म्हणतो करंट असेट आहे, जे आपल्याला तिथे मेन्शन करायचे आहे. बॅलन्स 8,125. देन देर इज अ रेग्युलर परचेस प्रोडक्शन अँड सेल सायकल. म्हणजे ही एक जस्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते. तुमच्या प्रोसेसिंग किंवा जी सायकल आहे ही कशी आहे तर रेग्युलर आहे. ड्युरिंग प्रोडक्शन प्रोसेस वेजेस अँड ओव्हरहेड ऑफर इव्हेंटली, म्हणजे जे काही आउटस्टँडिंग होते ते तुम्ही ड्युरिंग प्रोडक्शन प्रोसेस मध्ये काय केलेले आहेत तर पे केलेले आहेत. डेटर्स आर टू बी कॅल्क्युलेटेड ऑन सेल प्राइस बेसिस. डेटर्स कोणत्या प्राइसने कॅल्क्युलेट करायचे आहेत तर सेल प्राइसने कॅल्क्युलेट करायचे आहेत. प्रिपेअर अँड एस्टिमेट वर्किंग कॅपिटल. प्रॉब्लेम खूपच सिंपल आहे, यामध्ये काहीच हार्ड नाहीये. ऑलरेडी तुम्हाला कॉस्ट शीट जे आपण वर्किंग नोट मध्ये मेन्शन करतो ही सुद्धा तुम्हाला डायरेक्ट दिलेली आहे. सो सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आपण. फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. एस्टिमेट शोइंग, स्टेटमेंट शोइंग एस्टिमेट ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. फर्स्ट पॉइंट, फर्स्ट पार्ट पर्टिक्युलर, देन क्वांटिटी, देन रेट, देन पिरियड, इनर कॉलम अँड आउटर कॉलम. ओके, सो त्याच्या आधी आपण एकदा वर्किंग कॅपिटल वर्किंग नोट मेन्शन करून घेऊया. वर्किंग नोट, मटेरियल, मटेरियलचा रेट बघा किती दिसतोय प्रॉब्लेम मध्ये. मटेरियल आहेत 5, वेजेस आहेत 3 आणि ओव्हरहेड आहेत 2. सो 1 by 1 पुटअप करून घेऊ रफ कॉस्ट शीट साठी. सो मटेरियलचा रेट आहे 5, देन वेजेस, वेजेसचा रेट आपण किती बघितला होता 3, देन ओव्हरहेड, ओव्हरहेडचा रेट किती होता 2. ओके, सो याच्यानंतर आपण काय करतो टोटल करून घेतो, जे असणार आहे आपले कॉस्ट म्हटलेलं आहे त्याला. सो कॉस्ट किती येणार मग 10 झाली तुमची कॉस्ट. ओके, सो दिस इज टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट ची व्हॅल्यू आपण कशासाठी यूज करतो तर फिक्स्ड गुड्स जे आहेत फिनिश्ड गुड्स
त्याचा रेट म्हणून आपण टोटल कॉस्ट युनिट कन्सिडर करतो. त्याच्यानंतर काय करतो आपण, ऍड प्रॉफिट. ऍड प्रॉफिट. आता प्रॉफिट आपल्याला काय करावं लागतो, फाइंड आउट करावा लागतो, कारण सेलिंग प्राइस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. सेलिंग प्राइस किती दिलेली आहे तर 12. ओके, दॅट मीन्स 12. सो 12 मेन्शन करा सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस जर 12 असेल तर तुमचं प्रॉफिट किती असणार आहे, 2. ओके, सो प्रॉफिट असेल 2 म्हणजे सेलिंग प्राइस असणार आहे 12. ओके, सो आता आपल्याला हे वर्किंग नोट मध्ये कॉस्ट शीट मिळाली. त्याच्यानंतर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला टोटल युनिट किती दिलेले आहे, 30,000 युनिट दिलेले आहे. आणि प्रॉब्लेम रीड केल्यानंतर आपल्या लक्षात येईल प्रॉब्लेम हा कशाशी बेस आहे तर मंथशी रिलेटेड सगळं कॅल्क्युलेशन आहे. म्हणून आपले जे युनिट आहे फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्टेड इन 1 मंथ. ओके, मंथ मध्ये आपण युनिट काय करूया, कन्वर्ट करून घेऊया. सो टोटल युनिट 30,000 डिवायडेड बाय 12 म्हणजे तुम्हाला पर मंथ जे युनिट आहेत ते मिळतील. ते किती मिळणार आहेत, 2,500. ओके, तुम्हाला टोटल युनिट मिळाले. आता आपण काय करूया, सॉल्व्ह करायला सुरुवात करूया प्रॉब्लेम. सो जसं आपण स्ट्रक्चर बघितलं होतं, फॉर्मॅट ए पॉइंट करंट असेट, बी पॉइंट करंट लायबिलिटी. ओके, सो ए हेडिंग करंट असेट्स. करंट असेट मध्ये जे काही पार्ट आहेत आपले, फर्स्ट पार्ट स्टॉक. स्टॉक मध्ये सांगितले होते स्टॉक मध्ये काय असणार आहे, 3 पार्ट असतील. फर्स्ट पार्ट or first point stock of raw material, then second stock of work in process and stock of finished goods. Okay, so आपण one by one put up करून घेऊ. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्वांटिटी तुम्हाला लास्ट प्रॉब्लेमला सांगितली, सगळीकडे क्वांटिटी सेम येईल. रेट आपल्याला जो वर्किंग नोट मध्ये आपण फाइंड आउट केलेला आहे तो, आणि पिरियड जो प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेला आहे तो आपण इथे पुट अप करणार आहोत. सो क्वांटिटी आपण कन्वर्ट करून जी घेतलेली आहे 2,500 क्वांटिटी. मटेरियलला मटेरियलचा रेट, रॉ मटेरियलचा रेट किती दिसतो इथे, 5. ओके, 5. पिरियड किती आहे आता आपण बघू, मटेरियलचा पिरियड प्रॉब्लेम मध्ये या. The company maintain 1 month stock of raw material. Okay, so material चा रेट किती दिसतोय, 1 month. सो इथे 1 मेन्शन करा, इंटू करा आणि अमाउंट बघा काय मिळेल बघ, 2,500 इंटू 5 इंटू 1. सो इनर मध्ये मेन्शन करून ठेवा 12,500. Okay, then B point stock of work in process, work in process. स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस मध्ये काय सांगितले होते तर 3 पार्ट येतील, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. ओके, सो फर्स्ट पार्ट मटेरियल, देन second part
आता वेजेस दिलेले आहेत म्हणजे वेजेस किंवा लेबर मेन्शन केला तरी चालेल. लेबर अँड थर्ड पार्ट ओव्हरहेड. ओके. सो युनिट पुटअप करून घेऊ आपण प्रत्येकाचे 2500 युनिट. देन लेबरचे युनिट 2500 अँड ओव्हरहेडचे 2500. ओके. सो प्रत्येकाचा रेट ऍज पर दी वर्किंग नोट मेन्शन करून घ्या. मटेरियलचा रेट आहे 5, वेजेसचा म्हणजेच लेबरचा रेट आहे 3 आणि ओव्हरहेडचा रेट आहे 2. ओके. सो प्रोसेसिंग पिरियड प्रॉब्लेम मध्ये या. आता प्रोसेसिंग पिरियडला किती दिलेला आहे बघा. द कंपनी इज अलाउड, एक मिनिट, द प्रोसेसिंग पिरियड इज हाफ अ मंथ. ओके, हाफ मंथ आहे प्रोसेसिंग पिरियड. हाफ मंथ म्हणजेच काय तर 0.5. ओके, किंवा 1/2 केलं तरी चालू शकेल. सो पिरियड आहे 0.5. आता आपण सांगितलं होतं तुम्हाला लेबर आणि ओव्हरहेडला फॉर्म्युला दिलेला आहे परत 0.5. सो इथे मेन्शन अगेन करा. पिरियड आहे फर्स्ट ऑफ ऑल मेन्शन करा 0.5 आणि फॉर्म्युला जो आहे सेम 0.5. हे लक्षात राहील ना. मटेरियलचा रेट जो दिलेला आहे दॅट मीन्स पिरियड जो दिलेला आहे तो हाफ आहे म्हणून आपण 0.5 घेतले. सो 0.5, 0.5 अँड 0.5. आणि लेबर आणि ओव्हरहेडला आपला फॉर्म्युला जो आहे 1.5. 1.5 म्हणजेच काय तर 0.5 म्हणून आपण इथे घेतले 0.5. सो इंटू करून अमाऊंट बघा काय मिळेल. फर्स्ट मिळेल मटेरियलची 6250. ओके. Then second 2500 into 3 into 0.5 into 0.5 म्हणजेच मिळतील 1875. ओके. Then इथे 2500 into 2 into 0.5 into 0.5 म्हणजेच किती मिळतील मग 1250. ओके. Then next या आता स्मॉल बी घ्यायला होतो. नेक्स्ट पार्ट कडे आलो तर आपण सी स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. स्टॉक ऑफ फिनिश्ड stock of finished goods. Okay, so stock of finished goods same 2500 quantity. रेट स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ला रेट कोणता घेतो. लास्ट प्रॉब्लेमला कोणता सांगितला होता. टोटल कॉस्टचा जो रेट आहे दॅट मीन्स 10. ओके. सो फिनिश्ड गुड्स ला रेट येईल 10. रेट येईल 10. प्रॉब्लेम मध्ये या पिरियड काय दिलाय बघा फिनिश्ड गुड्सचा. ऍडजस्टमेंट नंबर 3 जी आहे फिनिश्ड गुड्सची रिलेटेड. द कंपनी मेंटेन 2 months स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. ओके. सो पिरियड मेन्शन करा 2 months. कॅल्क्युलेशन करून घ्या आता. 2500 into 10 into 2 म्हणजेच फिनिश्ड गुड्सची क्वांटिटी टोटल अमाऊंट आपल्याला किती मिळेल बघा 50,000. ओके. देन स्टॉकचं कॅल्क्युलेशन लक्षात आलं. स्टॉकचे 3 पार्ट आहेत. ए पॉइंट स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ फिनिश्ड, स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस अँड स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस मध्ये 3 पार्ट येतात. मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. ओके. सो आपलं पहिलं कॅल्क्युलेशन स्टॉकचं कंप्लीट झालं. सो टोटल करून घ्या स्टॉकच्या व्हॅल्यू. डिरेक्टली आउटरला किती येईल बघा. 12,500 plus 6,250 plus 1,875 plus
1250 and plus 50,000. ओके, सो टोटल किती मिळणार मग तुम्हाला 71,875. ही आउटरला घ्या अमाऊंट टोटल. देन स्टॉक आपला फर्स्ट पॉइंट कंप्लीट झाला. त्याच्यानंतर या सेकंड पॉइंट कडे, सेकंड पॉइंट डेटर्स क्वांटिटी सेम 2500. देन रेट, डेटर्सला प्रॉब्लेम मध्ये स्पेशली मेन्शन केलेलं आहे, डेटर्स आर टू बी कॅल्क्युलेटेड ऑन सेल प्राइस. ओके, जरी दिलं नसेल तरी आपण काय करतो, सेलिंग प्राइसने त्याचं कॅल्क्युलेशन करतो. सो रेट पुटअप करा डेटर्सला 12 आणि पिरियड किती दिलेला आहे बघा, डेटर्स रिलेशन टू द कस्टमर. सो कस्टमर पहिलीच ऍडजस्टमेंट आहे बघा, द कंपनी एक्सटेंड 2 month क्रेडिट टू द कस्टमर. म्हणजे कस्टमरला पिरियड कितीचा दिलेला आहे, 2 monthचा दिलेला आहे. सो पिरियड पुटअप करा इथे 2 month. इंटू करून अमाऊंट कॅल्क्युलेट करा, 2500 इंटू 12 इंटू 2. सो अमाऊंट किती मिळेल मग तुम्हाला 60,000. ओके, देन 3 पॉइंट नंबर 3 मध्ये काय मेन्शन करणार, अजून काही असेट, करंट असेट दिले असतील तर, पण काही दिलेले नाहीये. म्हणजे बेसिकली हेच असतात, स्टॉक, त्याच्यानंतर डेटर आणि कॅशचा एक आयटम असेल. सो कॅश दिलेले आहे, कॅश अँड बँक, त्याचा बॅलन्स बघा किती आहे प्रॉब्लेम मध्ये, डिरेक्टली दिलेला आहे तुम्हाला त्याचा बॅलन्स 8,125. ओके, सो टोटल करा बरं आता करंट असेटची किती मिळेल, 71,875 प्लस 60,000 प्लस 8,125. सो अमाऊंट मिळेल तुम्हाला 1,40,000. 1,40,000. ओके, सो हेडिंग द्या इथे टोटल करंट असेट. टोटल करंट assets into bracket A. ओके, सो त्याच्यानंतर आपण काय करतो मग, लेस करंट लायबिलिटी, लेस करंट लायबिलिटी. ओके, करंट लायबिलिटी मध्ये माहिती आपल्याला किती पार्ट आहे तर 3च असतात. क्रेडिटर्स आहे, आउटस्टँडिंग वेजेस आहेत आणि आउटस्टँडिंग ओव्हरहेड आहे. हे फिक्स असतात असं सांगितलं तरी सुद्धा प्रॉब्लेम मध्ये एकदा चेक करा काय काय दिलेले आहेत. कंपनी झाला 1 month क्रेडिट बाय सप्लायर, सप्लायर इन द सेन्स क्रेडिटर्स. ओके, आणि 9 नंबरची ऍडजस्टमेंट जी आहे ही आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग ओव्हरहेडशी रिलेटेड आहे. सो आपण पुटअप करूया. पॉइंट नंबर फर्स्ट, क्रेडिटर्स क्वांटिटी सेम सगळीकडे 2,500. क्रेडिटर्सला सुद्धा काय म्हणतो आपण, क्रेडिटर्स कडून मटेरियल परचेस करतो, दॅट्स वाय मटेरियलचा रेट असणार आहे जो क्रेडिटर्सला अप्लाय होईल तो आहे 5. आणि क्रेडिटर्सला पिरियड किती दिलेला आहे बघा बरं, 1 month बाय सप्लायर, म्हणजे पिरियड असेल 1 month. ओके, सो 1 पुटअप केले इथे, कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती मिळेल अमाऊंट येणारला पुटअप करा 12,500. होप सो तुम्हाला क्लिअर झालं असेल. सेकंड पॉइंट, पॉइंट नंबर 2, आउटस्टँडिंग वेजेस. ओके, 2,500 क्वांटिटी सेम, वेजेसला वेजेसचा रेट, आता वेजेसला वेजेसचा रेट किती दिलेला आहे 3, तो आपण वर्किंग नोट मध्ये वरती कॅल्क्युलेट केला. आणि पिरियड बघा याचं काय दिलेलं आहे बरं, ड्युरिंग प्रोडक्शन प्रोसेस वेजेस अँड ओव्हरहेड अकर इव्हेंटली, आणि याचा पिरियड असेल 1 मिनिट. हा, पॉइंट नंबर 6,
वेजेस अँड ओव्हरहेड आर पेड 1 month इन ॲरियर, म्हणजे त्यांचा किती आउटस्टँडिंग पिरियड होता तर 1 month होता. सो पिरियड पुटअप करा 1 month. दोघांचा पण 1 monthच असेल. सो कॅल्क्युलेशन करून बघा किती येईल. 7,500. ओके. आणि पॉइंट नंबर 3, आउटस्टँडिंग ओव्हरहेड क्वांटिटी सेम सगळीकडे 2,500 ऍट द रेट जो ओव्हरहेडचा रेट आपण वर्किंग नोट मध्ये पुटअप केलेला आहे तो किती एकदा चेक करूया. ओव्हरहेड किती दिसत आहे 2. ओके. सो 2 पुटअप करा 2 आणि पिरियड बघितला आपण आता किती आहे तर तो 1 month आहे. कॅल्क्युलेट करा किती येईल मग 5,000. ओके. सो टोटल करंट लायबिलिटी बघा बरं किती येईल. 12,500, 7,500 प्लस 5,000. सो टोटल करंट लायबिलिटी किती मिळेल मग 25,000. So heading the total current liability. आणि लास्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, वर्किंग कॅपिटल. दॅट मीन्स वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट A minus B. ओके. सो A minus B म्हणजेच किती 1,40,000 minus 25,000. सो बघा कॅल्क्युलेशन करून किती मिळेल 1,50,000. होप सो तुम्हाला प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. यामध्ये काही हार्ड नाहीये. प्रॉब्लेम खूप सिंपल होता आणि यात कुठलाही काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. थँक्यू.